आई, कुठल्या धर्मसंकटात पडले ग मी? माझा संसार उभा करण्यासाठी, माझ्या देवी आईंचं मन जिंकण्यासाठी मी ह्या स्पर्धेत भाग घेतला बी असता। आई, मी ही स्पर्धा हरले तर माझ्या देवी आईंची आयुष्यभराची मेहनत मातीमोल होऊन जाईल ग, आणि त्याचं पाप लागल मला। इतक्यात हरलीस? माघार घेतलीस इतक्यात? अहिल्याने सगळं सांगितलंय मला। पारू, अगं अहिल्या तुझ्यावर विश्वास दाखवतेय, मी तुझ्यावर विश्वास दाखवतोय, आमच्या सगळ्यांचा तुझ्यावर विश्वास आहे, धडपडतोय आम्ही तुझ्यासाठी, आम्हाला खात्री आहे तू जिंकणार आहेस याची। पण मग तुला स्वतःवरच का विश्वास नाहीये? श्रीकांत सर, मला ईशाची परीक्षा द्यायची नाहीये। आपल्या समजांनाच माहित आहे देवी आईंनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती कष्ट केले आहे, आणि जर का एका स्पर्धेसाठी त्यांना हे समजा हातचं गमवावं लागणार असेल तर मला ही स्पर्धाच करायची नाही। अगं पण तुला का वाटतंय असं की तू हरणारच आहेस म्हणून? का आधीपासूनच ठरवलेस तू? नाही सर, मी तसं ठरवलं नाही। मग सर, मला बी जिंकायचं आहे, मला माझ्या देवी आईंसाठी जिंकायचं आहे। अरे मग काय प्रॉब्लेम काय आहे? सर, कळलं ना तुम्हाला, त्या दिशा मॅडमच्या सध्या 2 प्रश्नांची उत्तर सुद्धा नीट देता नाही आली मला। आरू, अगं वेळ आहे अजून, होईल ना तुझी तयारी, आपण प्रॅक्टिस घेऊ तुझी। हा सर, तुम्हाला खरंच वाटतंय का इतक्या कमी दिवसाच्या सरावामध्ये आपण इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय पातळीची स्पर्धा मी जिंकू शकणार आहे? हो, माझा विश्वास आहे तुझ्यावर, पण तुझा स्वतःवर का विश्वास नाहीये? काय झालंय असं? सर, मी या स्पर्धेत भाग घेतलं होतं ते देवी आईंचं मन जिंकायला, पण आता विषय वेगळा झालाय। माझ्या देवी आईंची प्रतिष्ठा, त्यांचा मान सन्मान, त्यांनी कमावलेलं एवढं मोठं साम्राज्य, हे समजा पणाला लागणार असेल तर या स्पर्धेला अर्थच काय उरतोय? मी जिंकले तरी बी मी हरणारच आहे।